सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती बॉलर शुभम पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी अलगदपणे मारलेला हा ब्रँडेड चौकार गणेशच्या बॅट मधून. गणेशची ओळख आहे, सातत्याने गणेश जबरदस्त कामगिरीसाठी ओळखला जातो. चौकार आहे, पोल आहे, पोलचा अगदी आपण पाहू शकतो बाजूने बॉल गेलाय, त्यामुळे चौकार असेल याची नोंद करून घ्या. दोन्ही संघांना पुन्हा एकदा नियमावली मी सांगतोय की LBW विकेट नसेल, एक रिव्ह्यू असेल तो देखील वाईड आणि बीमर साठी, आणि त्यानंतर चॉईस बॉल नसेल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. पहिल्या बॉल वरती गणेशच्या माध्यमातून जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चौकाराची नोंद झालेली आहे. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये 8. आता मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघाला जो मोमेंटम पाहिजे पहिल्या बॉल वरती मिळालाय. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावाच्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो जो मात्र पहिलं मार्ग असतं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती डबल, आणि अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो जी मात्र 6 झाली आहे. शुभम वरती आक्रमक हल्ला चढवायचा प्रयत्न केला जाईल. त्यावेळेस चांगला चेंडू आहे. जबरदस्त कमबॅक मैदानावरती करत असताना यॉकलेनचा बॉल, आणि त्यावरती संपूर्णपणे फलंदाज बीट झाले. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर फटका लाजवाब पुन्हा एकदा पाहायला मिळते पॉइंटच्या दिशेला. डी पॉइंट मध्ये फिल्डर चेंडूची चेस करतील, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डी बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पार आलेला चौकार. चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 10 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल जरूर होता. मैदानावरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सुमित सर पाहायला मिळतील, आणि नो बॉल पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वेस्ट ऑफ वाईट साठी. बॅटिंग टीमचा फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश महाजन सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुमित देशमुख सर, आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित जायचं. सुमित देशमुख सर, आपण जिथे कुठे असेल त्वरित जायचं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सुमित देशमुख सर पाहायला मिळतील. नो चेंडू असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. माहिरा 11 भादवड टीम आपण आता रिव्ह्यू घेऊ शकणार नाही, कारण आपण आपला रिव्ह्यू जो मात्र लॉस्ट केलेला आहे, गमावलेला आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे.
नो +1 टोटल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फ्रीडचा चेंडू असेल. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13 आकड्यावरती. पहिले षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय शुभमचा खरपूस समाचार गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे यांच्या माध्यमातून घेतला जातो. जयंत जो मात्र पहिला चेंडू फेस करेल. यावेळेस फटका अप्रतिम. बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा. जयंत डिंगोरे ब्रँडेड 4 चौकार. चौकार पाहायला मिळतो आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकाची समाप्ती होती. अप्रतिम अशी फटकेबाजी जयंत डिंगोरे आणि गणेश डिंगोरे याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. असं म्हटलं जातं संगतीचा असर तुमच्यावरती नेहमी होत असतो. खरबुजे को देखी खरबुजा भी रंग बदलता. अगदी त्याप्रमाणे गणेश डिंगोरेच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्याच पावलावरती पाऊल जयंत डिंगोरे याच्या माध्यमातून देखील झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 17 धावा धावफलकावर. विजय निंबाडे यांचे पिताश्री मधुकरजी निंबाडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष सस्नेह असं स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला YouTube साठी कॅश प्राइज सौजन्य झाली. त्यांचं देखील विशेष असं आभार असेल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. गोलंदाजाचं नाव सांगायचं. कौशल पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. जयंत आणि गणेश यांच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती कौशल येतोय. उंच एसटीचा खेळाडू पाहायला मिळतो. सातत्याने जर पाहायला गेलं तर अनेक नामवंत संघांमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते. असा खेळाडू कौशल सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूला गणेश डिंगोरे. बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. पायाच वरती चेंडू टाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर बॉटमहँडचा चांगला वापर पाहू शकतो. अगदी ड्रिल देखील गणेश डिंगोरे करून दाखवत होता. सांगत होता की लॉंग लेग वरती चेंडू कदाचित मारू शकलो असतो. हरकत नाही. एक धाव कंप्लीट होती. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. 18 रन ऑन द स्कोर कार्ड. अठरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 18 रन ऑन द स्कोर कार्ड. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ कट केलेला ऑफ स्पिन केलेला चेंडू पाहू शकतो. पडला त्यानंतर थोडशा प्रमाणामध्ये आत आला. बॅटची कडा लागली. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक 2 सिंगल च्या मात्र एकवटल्या जात आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली या सध्याच्या स्थितीला 19 आकड्यावरती. बॅकफुट वरती आले. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगलला प्राधान्य दिलं जाते. माहिती आहे पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे. परंतु समोर जर संघ पाहिला तर मायरा 11 फादवड असा एक बलाढ्य संघ पाहायला मिळतो. ज्या संघाकडे जर पाहायला गेलं तर प्रतीक देखील आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो जे मात्र मोनिश देखील आहेत. आदित्य देखील पाहायला मिळतो. असे नामवंत खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जयंत असेल, गणेश असेल, असे नामवंत खेळाडू सध्याच्या स्थितीला ओपनिंग प्लेयर म्हणून आलेत. शफल व्हायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती.
डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित 20 या आकड्यावरती. एका बाजूला आपण पाहू शकतो प्रतीक नाईक असतील, मुनीश पाटील, आदित्य, कल्पेश असतील, कौशल असतील, शुभम पाहायला मिळतील. यावेळेस देखील फटका अप्रतिम. बॉटमॅनचा चांगला वापर केला जातोय सातत्याने. एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती पाहू शकतो. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. स्टील 1 बॉल इज रिमेनिंग. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. कौशलच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. असा गोलंदाज पाहायला मिळतो. गुणवंत गोलंदाज अगदी डिसिप्लिनने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 12ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. बिनबाद 24 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजूनही जर पाहायला गेलं साई स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या खेमेमध्ये आतिश पांडे सारखा एक विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जर पाहिलं तर मनीष लहानी, ओमकार प्रटोले, प्रतीक डिंगोरे, सुजल भगत, गणेश जाधव, सिद्धू पाटील, सौरभ अंताडे, सोनू अंदाडे आणि विदेश हे खेळाडू आपल्याला तंबूमध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे, परंतु जर पाहिलं तर धावसंख्या देखील चांगली होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पडला आणि त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये वळण घेतलं होतं चेंडूने. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगल धावा एक्झिक्यूट होती. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मुनीश पाटील बॉलिंग मार्क वरती तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटॅम्प स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, करणार नाही कुठली चुकी. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. जयंत डिंगोरे बॅक टू दी पवेलियन. आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्या खेळाडूची सातत्याने शहापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा पाहायला मिळते, असा आतिश पांडे. सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू आपण पाहू शकतो. विनंती असेल एनपी स्पोर्ट्स शहापूर आणि एनके स्पोर्ट्स खांडवळ दोन्ही टीम आपल्या कॅप्टननी आपली प्लेइंग 11 ची मात्र लिस्ट पाठवायची आहे कॅप्टनला घेऊन. विनंती असेल एनके स्पोर्ट्स खांडवळ आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. स्ट्रायकर एंड वरती आतिश पांडे. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. लो फुल टॉस चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न आतिश पांडे आणि गणेश डिंगोरे हे 2 खेळाडू सध्याच्या स्थितीला पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल सानवी 11 777 ग्रुप वाशेरी टीम आपल्या कॅप्टननी ही इनिंग कंप्लीट होण्याआधी जर आले नाहीत, रिपोर्टिंग केलं नाही तर 5 धाव्यांची पेनल्टी असेल. वाईट +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड.
अनुशासन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अनुशासन थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळालं मुनिशच्या माध्यमातून आणि त्याला दंडित केलं जात आहे. वाईट +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंटमध्ये ऍड होतील. 28 धावा धावफलकावरती. तिसरे षटक मार्गस्थ. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्वागतम सुस्वागतम असं स्नेह सहर्ष असं स्वागतम. दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक समाजसेवक बनेशेठ सुजाराव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचं देखील विशेष असं आभार असेल. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व अर्थात आपले बनेशेठ झुंजारराव त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. नाव बॅक टू दी क्रिकेट. एक धाव कंप्लीट होती. यावेळेस फटका अप्रतिम, फटका दर्जेदार. दावंडी बॉल फिल्डर आलेत. कौशलच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. आतिश पांडेचा खेळ. विकेटचा होतोय पतन. दुसरा झटका लागतोय साई स्पोर्ट शहापूर या संघाला 29 या आकड्यावरती. विनंती असेल NK स्पोर्ट्स खांडवळ टीम आणि NP स्पोर्ट्स शहापूर टीम आपल्या कॅप्टननी प्लेइंग 11 घेऊन यायचं, त्वरित यायचं, रिपोर्टिंग करायचं. आणि त्या सोबतीला सानवी 11 777 ग्रुप वाशेरे टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल इनिंग कंप्लीट होण्याआधी आपल्या कॅप्टनने जर रिपोर्टिंग केलं नाही तर 5 धावेंची पेनल्टी असेल. बहुसंख्य धावफलकावरती पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन खेळाडू प्रतीक पाहायला मिळतोय. बहुसंख्य धावफलकावरती पाहतोय सध्याच्या स्थितीला 29 या आकड्यावरती. इथून 50 धावा तरी बनवाव्या लागतील साई स्पोर्ट्स शहापूर संघाला, कारण समोर एक बल्लाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो. मायरा 11 पादवडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. नो +6 टोटल 7 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. सात धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड. धावा येणं गरजेचं आहे. धावा बॅटीने येऊ, कट लागून येऊ किंबहुना 22 स्वरूपात येऊ. धावा येणं गरजेचं आहे. अगदी कुठला व्यापारी असेल त्याच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर असं म्हणतात की पैसे येणं गरजेचं आहे. मग ते गुगल पेने येऊ दे, पेटीएमने येऊ दे, त्याप्रमाणे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत. 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. 50 धावा तरी बनवाव्या लागतील मी म्हणत होतो. आणि त्याला जर पाहायला गेलं तर प्रतीकने ऐकलं आणि त्याच्या माध्यमातून नो चेंडू वरती आलाय षटकार. फ्रीडचा चेंडू असेल. यावेळेस देखील फटका अप्रतिम आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती वाडिश लॉंगॉन मधून बॉल सीमा पार. 4 चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. प्रतीकाला प्रतीकने पाहिलं आणि त्यानंतर प्रतीकने तोडलं फोडलं आणि त्यानंतर चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये मायरा 11 भादवड असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शहापूरचा इतिहास आणि खाडे मैदानाचा इतिहास सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मोठमोठ्या अगदी मी म्हणत होतो की खाडे विद्यालय आणि त्या विद्यालयाचा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाचा देखील एक इतिहास आहे. अनेक मोठमोठ्या संघांना बाहेरून येतात परंतु त्यांना देखील पराभवाची धूळ शहापूरचे संघ जे मात्र दाखवत असतात.
किती मोठा संघ असला तरी देखील शहापूरचे संघ नेहमी या मैदानावरती फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय प्रतीक बॉलिंग मार्क वरती तयार आहे. दुसऱ्या बाजूला गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती असेल, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रतीक पाहायला मिळतोय. प्रतीकचा नक्कीच उल्लेख करेल. अगदी ज्यावेळेस तो क्रिकेटच्या पटलावरती आला त्यावेळेस त्याने जो स्टार्ट केलाय तो अजूनही थांबला नाहीये. नेहमी ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्या त्यावेळेस संधीचं सोनं करणारा खेळाडू म्हणजे प्रतीक आहे. यावेळेस देखील फटका अप्रतिम इनसाइड आउट आणि त्यानंतर ओटीटी ओव्हर द टॉप. एका टप्प्यावरती बॉल अक्षा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. गणेश डिंगोरे ब्रँडेड 4. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. 50 धावा तरी बनवणं गरजेचं होतं आणि त्यापैकी 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती लागलात. अजूनही 5 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुनश्च एकदा. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होत होती. वाईड +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. एक तर कर्जबाजारी त्यात उसणं शेजारी. अगदी त्याप्रमाणे धावा खूप जास्त झाल्या त्यामध्ये अजून धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये येतात. फुकट ते पौष्टिक आणि त्याचा आस्वाद घेत असताना साई स्पोर्ट्स शहापूर. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 46 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस आफ्टर 1 बॉल. एका चेंडूचा काही कंप्लीट झालाय. इथे दांडी 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 गुल होती. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच्या एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन प्रतीकला परतायला लागतं माघारी. झटका लागतोय 3रा. 46 या आकड्यावरती साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. नवीन फलंदाज मनीष लहाने पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. 22 लॉंगन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती. 47 रन ऑन दी स्कोर कार्ड. यानंतर होणारी मॅच एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल NK स्पोर्ट्स खांडवळ आणि त्यांचे विपक्ष NP स्पोर्ट्स शहापूर. असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक. 47 धावा धावफलकावरती. बॅटची कडा. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 48 धावा धावफलकावरती पाहू शकतो. 2 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक. एक मोठा फटका, एक सिंगल आणि अशा धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचाल ज्यावेळेस दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही याल त्यावेळेस तुमची दमछाक होणार नाही. जी मात्र बॉलिंग करत असताना गोलंदाज तयार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सन्मान देण्याची गरज होती आणि तो सन्मान मनीष लहाने यांच्या माध्यमातून दिला जातो. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विनंती आहे सानवी 11-777 ग्रुप वाशेरे आणि त्यांचे विपक्ष आवरे. दोन्ही टीम्स आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. वाशेरे टीमचे कॅप्टन जर रिपोर्टिंग केली नाही तर मात्र 5 धावेची पेनल्टी असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर येतात, करणार नाही कुठली चुकी आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाज विकेट समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण 50 धावा. 50 धावांचं एक मॅजिकल फिगर आणि त्याचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मायरा 11 भातवड या संघासमोर.
अवरी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे सानवी 11 777 1 ग्रुप वाशेरे टीम आपल्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचं. फैजल सर टॉस केला जाईल. एकूण 50 धावा धावफलकावरती 50 धावांचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. एका बाजूला साई स्पोर्ट शहापूर अर्थात शहापूरचं टेनिस बॉल क्रिकेट पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला मायरा 11 भादवाड अर्थात भिवंडीचं टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. नौके खेळाडू आपण पाहू शकतो, परंतु ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे असे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती आहे मायरा 11 भादवड टीम आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असा हा नियोजन आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. शहापूरची आन बान शान मान स्वाभिमान जपणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 थरार ही स्पर्धा ज्यांच्या स्वप्नातून साकार झाली असे आपल्या सर्वांचे लाडके विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे विजयबाई भगत आणि त्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा क्रीडा स्पर्धा साकार झाली आहे. त्यांचं देखील विशेष असं उल्लेख होणं गरजेचं आहे. सातत्याने कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे आमचे भाई आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अथक मेहनत फैजल शेख असतील, त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर आमचे पटेल बाई असतील, त्यांच्या माध्यमातून देखील अथक मेहनत पाहायला मिळते. जेपी अर्थात प्रीतम जोशी असेल, त्याच्या माध्यमातून देखील अथक मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. आमचे आदित्य असतील, यांच्या माध्यमातून अथक मेहनत घेतली जाते, त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. विनंती आहे मायरा 11 भादवड टीम आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. क्वार्टर फायनल आणि त्याचं नाणेफेकीचं गोल केलं जातं. एका बाजूला आवरे संघ, दुसऱ्या बाजूला सानवी 11 777 ग्रुप वाशेरे असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. प्रीतम जोशी यांच्या शुभ हस्ते आपण क्वार्टर फायनलचा टॉस जो मात्र करणार आहोत.
तर मॅच आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहू शकतो मायरा 11 बादवड, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. बॉलिंग मार्क वरती ओमकार परटोले, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती असतील प्रणव आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रतीक पाहायला मिळतील. ओमकार परटोले सो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार, पहिला चेंडू घेऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका अप्रतिम, बॉल निघून चालला एका टप्प्यावरती, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती प्रणवच्या बॅट मधून. चौकार आलाय, धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळते असं म्हटलं जातं. वेल बिगेन इज हाफ डन, अगदी त्याप्रमाणे सुरुवात चांगली झाली आहे, परंतु अंत जो मात्र चांगला होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. 50 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला चेस करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय प्रणवच्या बॅट मधून. यावेळेस देखील खेचून मारलेला फटका पाहू शकतो, बॉल चाललाय मिड विकेटला, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हा पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सातत्याने पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून ओमकार परटोले याची ओळख आहे. व्हेरिएशन्सचा किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे, परंतु नावाला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचे आहे. डीप मध्ये 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला खेळाडू वाडिश लॉंगॉन मध्ये मनीष लहाने, दुसरा खेळाडू मिड विकेटला विनू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुनश्च एकदा चांगला चेंडू, सन्मान देण्याचं भाग पाडलं. जयंत डिंगोरे पाहायला मिळतील. शॉर्ट मिड विकेट मध्ये थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 7 आकड्यावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतोय. मॅच एका बाजूला शहापूरचं क्रिकेट अर्थात साई स्पोर्ट्स शहापूर, दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात आपण पाहू शकतो जो मात्र मायरा 11 भादवड, असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतात. मनीष लहाने याच्या माध्यमातून कॅच सुटली आहे. कॅच सुटली की मॅच सुटली हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. 2 धावा ज्या मात्र एक्झिक्यूट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 9 आकड्यावरती. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकतो. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 थरार. हरिओम मित्रमंडळ म्हटलं तर सातत्याने ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस एक धाव कंप्लीट होती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती. अप्रतिम असे ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बॅरिकेड वरती कोणी बसायचं नाहीये. पीसी संघ जयेश इथेच आहे, चला बाहेर जायचं आपण, थोडस सहकार्य करा. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रिव्हर्स अटेम्प्ट, फटका अप्रतिम, फटका दर्जेदार, रिव्हर्स हिट, स्विच हिट, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय आणि अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 14 आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या धावफलकावरती 17 होती, त्याला थोडीच थोड उत्तर दिलं जातं. इटका जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, ठोसास ठोसा असं दिलं जातं. बॅरिकेड वरती कोणी बसायचं नाहीये, मैदानाच्या आतमध्ये कोणी थांबायचं नाही, सर्वांनी बाहेर जायचं. थोडीशी दिलगिरी व्यक्त असेल. स्पर्धा लाईव्ह आहे मित्रांनो, थोडस सहकार्य करा. मी सातत्याने उल्लेख करतो पीसी संघ जो मात्र डिसिप्लिन साठी ओळखला जातो, थोडस सहकार्य करायचं. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 आकड्यावरती. 18 चेंडूंमध्ये अजूनही 36 धावेची गरज, 12ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करायची. बॉलिंग मार्क वरती आतिश पांडे पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकामध्ये आतिश पांडे, मनीष लहाने यांची ओव्हर खूप जास्त प्रमाणामध्ये इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही खेळाडू जे मात्र चांगली गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु म्हटलं जातं रात गई बात गई.
छोड़ो कल की बात है पुरानी, लिखनी पडेगी गेंद और बल्ले से आज एक नई कहाणी. इथून काय झालं याला महत्व न देता येणाऱ्या 3 षटकांमध्ये मी काय करू शकतो, संघाने माझ्यावरती जिम्मेदारी का सोपवली आहे याला पाहावं लागेल आणि तशी कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. स्टॉप जो मात्र अप्रतिम होता. कॅच ची संधी नव्हती या ती मात्र शंका नाहीये. कॅच नव्हती परंतु स्टॉप अप्रतिम पाहायला मिळाला. एफर्ट अप्रतिम होते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विनू जे मात्र डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये पेट्रोलिंग करतायत. मनीष लहाने मिड विकेटला पाहायला मिळतील. वाडिश लॉंग ऑन मध्ये आपण पाहू शकतो. गणेश टिंगोरे असेल, ओमकार पटोले लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतील आणि गणेश जी मात्र आपल्याला पाहायला मिळतील कव्हर पॉइंट मध्ये डीप मध्ये पेट्रोलिंग करतात. इथे बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवली. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत इथे फलंदाज बाद होत आहेत. प्रतीकला परतायला लागते माघारी. मॅचची गोल्डन विकेट कॅरी. प्रतीक बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मोनिश पाटील पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम टेंबिवली. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. एकाकड्याच्या मोबदलामध्ये 50 धावसंख्येचा पाठलाग करायचे. त्यापैकी 16 धावा धावफलकावरती. अजूनही 34 धाव्यांची गरज. प्रणव आणि मोनिश पाहायला मिळतील. 2 खेळाडू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती असतील आणि आपण पाहू शकतो मॅचचा आस्वाद घेत आहेत. उद्योजक आणि समाजसेवक, एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, नामदेव शेठ अधिकारी उर्फ आपल्या सर्वांचे लाडके बुवा शेठ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोलाचं सहकार्य लाभलंय. शहापूर नगर पंचायतचे नगरसेवक आहेत, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागलं जातं. असे आपले सर्वांचे लाडके अधिकारी साहेब, त्यांचा देखील विशेष असा आभार असेल. फिल्डिंग अप्रतिम आहे. पोझिशन थोडीशी अनऑर्थोडॉक्स होती परंतु हरकत नाहीये. स्टॉप होणं गरजेचं आहे चेंडू आणि चेंडू स्टॉप झाला. नवीन फलंदाज, विस्फोटक फलंदाज आणि सध्याच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अर्थात मॅन फ्रॉम जय हनुमान टेंबिवली मोनिश पाटील, जो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल. असंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 17 आकड्यावरती मी म्हणत होतो आतिश पांडे आणि त्याच्या सोबतीला मनीष लहाने या दोघांची ओव्हर खूप जास्त इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये, कारण त्या षटकांमध्ये 5 ते 10 धावा आल्या किंबहुना कमी धावा आल्या तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा चोरस निर्माण होईल. आतिश पांडे बॉलिंग मार्क वरती तयार आहे. मोठा फटका मारायचा, पुल करायचा प्रयत्न होता. लिगबायच्या स्वरूपामध्ये चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. बॉडीला चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 18 आकड्यावरती अजूनही 32 धाव्यांची गरज. 50ची धावसंख्या जी मात्र चेस करायची आणि ती चेस करत असताना दमछाक होत असताना पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. यानंतर होणारी मॅच एनपी स्पोर्ट्स शहापूर विपक्ष एनके स्पोर्ट्स खांडवळ असे 2 संघ जी मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 19 जाऊन पोहोचली. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. फैजल शेख आपण
थोडंसं करेक्शन असेल. यानंतर क्वार्टर फायनल आपण खेळणार आहोत. एका बाजूला सान्वी 11 777 ग्रुप वाशेरे संघ आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आब्रे संघ असेल. दोन्ही टीम्स खेळाच्या दृष्टिकोनातून तयार आहे. टॉस जिंकलाय वाशेरे टीमने. आपला डिसिजन सांगायचं वाशेरे टीम, विनंती असेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. मी म्हटलं होतं आतिश बांडेची ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. 5 किंबहुना त्यापेक्षा कमी धावा आल्या तर मात्र साई स्पोर्ट शहापूर संघ फ्रंट फुटवरती येऊ शकतो. आणि त्या प्रकारे जर पाहायला गेलं तर अवघ्या 5 धाब्यांचं षटक आतिश बांडेच्या माध्यमातून आलं. मॅच कुठेतरी 50-50 होती. तिथून मात्र आता एकतर्फी झुकत असताना पाहायला मिळते. 60-40 अशी मॅच सध्याच्या स्थितीला आहे. सध्याच्या स्थितीला लक्ष हे खूप मोठं आहे, परंतु मायरा 11 भादवड संघ हे नाव कुठे छोटं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडूंमध्ये 31 धाब्यांची गरज. अप्रतिम आणि ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. हरिओम मित्रमंडळ यांच्या माध्यमातून एक देखणा असं आयोजन पाहू शकतो आपण. आय थिंक पहिल्यांदाच शहापूरमध्ये किंबहुना मी म्हणेल या परिसरामध्ये अंडर 24च्या मॅचेस ज्या मात्र नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जर पाहायला गेलं तर हरिओम मित्रमंडळ यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये मनीष लहाने पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम आई गावदेव गोटेगर्भ या संघाचा हा ट्रम्प कार्ड आपण पाहतो. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहे. येणारी 12 चेंडू 31 धावेची गरज. मॅच अँड व्होल्टेज पाहायला मिळते. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती ती मात्र आता आयसीयू मध्ये शिफ्ट होत असताना पाहू शकतो. बॉलिंग मार्क वरती मनीष लहाने जर्सी नंबर 99 मध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला मोनिश पाटील पाहू शकतो. लिफ्टी जो मात्र बॅटर आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. 11 चेंडूंमध्ये 30 धावेची अजूनही गरज. चांगला असा चेंडू होता. ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटकट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आरू आपण अर्जंट यायचंय. आरूचा देखील उल्लेख करेल ज्याच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसांपासून खूप जास्त प्रमाणामध्ये मेहनत घेतली जाते. त्याचं देखील विशेष असं कौतुक असेल. आरू आरामात ये. चालत ये, पळत येऊ नको. आरामात ये. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अजून एक अप्रतिम चेंडू. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. अँगलने चेंडू बाहेर जातोय. एसटी रक्षक आतिश बांडे चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉलची समाप्ती. येणारे 10 चेंडू आणि 30 धावेची गरज. अप्रतिम अशी स्पर्धा पाहायला मिळतीये. आन बान शान मान स्वाभिमान जपणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. शहापूरकरांची अगदी मानाचा तुरा लावणारी स्पर्धा पाहायला मिळते. येणारे 10 चेंडू आणि 30 धावेची गरज. साई स्पोर्ट शहापूर आणि त्यांचे विपक्ष मायरा 11 भादवड. इथे फटका अप्रतिम. हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन सीमा पार. षटकार येतोय आणि आता समीकरण. येणारी चेंडू 9 जिंकण्यासाठी अजूनही 24 धावेची गरज. षटकार पाहायला मिळतोय. समीकरण येणारे चेंडू 9 आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 धावेची गरज. अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो. एक देखणा आणि दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळतो.
प्रीतम जोशी असतील, त्यानंतर आमचे आदित्य असतील, आरो असतील, आमचे पटेल दादा असतील, त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर फैजल असतील, या सर्वांच्या माध्यमातून अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाते. त्या सोबतीला आपण पाहू शकतो आमचे यश असतील, करण असतील, संचित असतील, हरेश असतील, सर्वांचाच उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण एक दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू पाहू शकतो, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती, त्यानंतर जर पाहायला गेलं तर डॉट बॉल, षटकार आणि पुनश्च एकदा डॉट बॉल येतो. 24 धावांची अजूनही गरज, येणारे चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र 8. समीर शेठ अधिकारी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ तिसरे, एका चेंडूचा काही शिल्लक, येणारे 7 चेंडू आणि 24 धावेची गरज. मी म्हटलं होतं ज्यावेळेस मॅच सुरू झाली होती, आतिश बांडे आणि मनीष लहाने या दोघांची ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल आणि त्यांनी त्यांच्या 11 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या, त्यामुळे कुठेतरी मॅच पूर्ण प्रकारे फिरलेली पाहायला मिळते. बॅटची कडा, चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, एकदा झाली कंप्लीट. अशा रीतीने एंड ऑफ थर्ड ओव्हर, 3 षटकांची समाप्ती. 27 धावा धावफलकावरती, येणारे 6 चेंडू, 23 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती जर्सी नंबर 1 मध्ये पाहायला मिळतो प्रतीक येतो, प्रतीक डिंगोरे, जो मात्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये या डिफेंडिंग षटकामध्ये आला. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल. सातत्याने जर पाहायला गेलं तर पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असतो, परंतु या मॅच मध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय असा प्रतीक आपण पाहू शकतो. येणारे 6 चेंडू, 23 धावांची गरज. प्रणव स्ट्रायकर येण्यावरती. पहिला चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅच होतीये कंप्लीट. पॉइंट रिजन मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचं के विकेटचं पतन, लागतोय झटका क्रमांक 2. प्रणव बॅक टू दी पवेलियन. येणारे 5 चेंडू, 23 धावांची गरज. अगदी फैजल शेख जे मात्र आम्हाला सांगत होते प्रतीक एक असा खेळाडू आहे, त्याला संधी मिळाली आहे. ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तो खेळायला आला तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ज्या वेळेस संधी मिळाली आहे त्या वेळेस संधीचं सोनं करणारा खेळाडू जर कोण असेल तर त्याचं नाव आहे प्रतीक. त्याचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. यानंतर होणारी मॅच, एका बाजूला सानवी 11-777 ग्रुप वाशेरे आणि त्यांचे विपक्ष आवरे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे हा सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस व्हाईट बॉल येतो, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग केली जाते. पंचाचे दोन्ही हात समान, तरी धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 22 धावेची अजूनही गरज. येणारी 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूत 22 धावा.
इथे फटका अप्रतिम. कार्पेटच्या साह्याने बॉल चाललाय. कव्हर रिझन मध्ये गणेश पाहायला मिळतील. पेट्रोलिंग करतात तोपर्यंत एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतं. 21 धाब्यांची अजूनही गरज. 4 चेंडू शिल्लक. फक्त एक डॉट बॉल आला की मॅच इथून मात्र एकतर्फी होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये मोनिशचं षटक आपण पाहिलं होतं, ज्यामध्ये नो प्लस जर पाहायला गेलं तर षटकार आला होता. वाईड +1 आपल्याला दोनदा पाहायला मिळाले होते. तिथे मात्र मॅच टर्न झाली होती. आता तोच मोनिश सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती आहे. इथून मोनिशनी जर चांगली कामगिरी केली, संघाला जिंकून दिलं, तर आधी काय झालं याच्यावरती कोणच लक्ष देणार नाही, परंतु त्याला तशी कामगिरी करावी लागेल. येणारे 4 चेंडू 21 धावेची गरज. सामना कुठल्या बाजूने फिरेल हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ही मॅच रंग बदलताना पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 21 धावेची गरज पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती मोनिश पाटील, मॅन फ्रॉम टेंबिवली. दुसऱ्या बाजूला शुभम पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल गणेश येतात, करणार नाही कुठलीही चुकी. गोटेकर ब संघाचा सेफ हँड म्हणून गणेशची ओळख आहे. मॅचची गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज मोनिश पाटील बॅक टू दी पवेलियन. यावेळेस एक धाव कंप्लीट होती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये, कारण अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. 20 धावेची गरज. अप्रतिम गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, करणार नाही कुठली चुकी. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. आज प्रतीकच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. फैजल सर म्हटले होते की ज्या ज्या वेळेस प्रतीकला संधी मिळते विथ द बॅट विथ द बॉल चांगली अशी कामगिरी करत असतो तो, आणि आज त्याचा जर पाहायला गेलं तर प्रात्यक्षिक उदाहरण मी देखील पाहतोय. अप्रतिम कामगिरी जी मात्र त्याच्या माध्यमातून झाली. या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो 3रा विकेट जो मात्र येतो. 1 चेंडू आणि अजूनही 20 धावेची गरज. वाशेरी टीम शेवटचा ऑफिशियल पुकार. फिल्डिंग चूज केली आहे. वाशेरी टीमने फिल्डिंग चूज केली. आवरे टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. आवरे टीम आपण खेळाडू कक्षाजवळ यायचं. त्यासोबतच सानवी 11 777 ग्रुप वाशेरी टीम मॅच समाप्त झाल्यावरती आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक धाव आपण पाहू शकतो आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय साई स्पोर्ट्स शहापूर या संघाने. अभिनंदन साई स्पोर्ट्स शहापूर टीम. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत मायरा 11 भादवड या संघाला. दोन्ही संघांना पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच असतील विदाउट एनी डाऊट, ज्याच्या माध्यमातून बॅटिंग असो बॉलिंग असो किंबहुना फिल्डिंग असो अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. तो प्रतीक असेल या सामन्याचा सामनावीर. 3 विकेट्स ज्या मात्र बॉलिंग करत असताना त्यांनी घेतल्या आणि त्या सोबतीला बॅटिंग करत असताना देखील चांगली